शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिंदे गटाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या मतदानाचा हक्क शिर्डी येथे बजावलाय। साईबाबांचं दर्शन घेऊन शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी आपल्या पत्नीसह शिर्डी शहरातील आदर्श माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान केलं। यानंतर बोलताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। शिर्डीच्या जनतेनं 2014 सह 2019 साली मला संधी दिली आहे। देशात विकास पर्व सुरू असून पुन्हा एकदा 2024ला मला जनतेचा आशीर्वाद मिळेल असा विश्वास यावेळी सदाशिव लोखंडे यांनी व्यक्त केला। मतदारसंघातील सर्व तालुक्यांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मी येत्या काळात काम करेल असा निर्धारही लोखंडे यांनी व्यक्त केला। याचबरोबर साईबाबांचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला। शिर्डीच्या जनतेने 2014-2019 या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आज मतदान करतोय आणि देशामध्ये एक नवीन विकास पर्व या ठिकाणी 14 पासून चालू आणि 24ला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत। आणि म्हणून ह्या भागातला जो विषय आहे आम्ही साईबाबांचं दर्शन घेताना पहिल्या काळात शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे आणि पाणी मिळायचं असेल तर डबल इंजिन सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये निर्माण झालं पाहिजे आणि त्या डबल इंजिनचं सरकारचा सर्वात जास्त उपयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये या शिर्डीच्या जनतेला होणार आहे। कारण 115 TMC पाणी आपण अडवलं आणि त्यातले 25 TMC पाणी आपल्या 7 तालुक्याला उपलब्ध करून दिलं तर शेतकऱ्यांचा प्रश्न सुटेल आणि 40-45 हजार कोटीचा योजना आहे ती राज्यांनी रेकमेंड केली तर केंद्राने मान्यता दिली तर 10 वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी आणण्याची भूमिका खासदार म्हणून मी 2014 पूर्वी आमदार होतो, परंतु तो मान मला 2014ला शिर्डीचा खासदार म्हणून मिळाला। त्याचं एकमेव कारण आहे निलवंडेचं 54 वर्षानंतर पाणी ह्या मतदारसंघामध्ये अनेक अडचणी आहे विकासाच्या संदर्भात, पण सर्वाधिक उपयोग ह्या मतदारसंघामध्ये डबल इंजिनचा सरकारचा उपयोग ह्या मतदारसंघामध्ये होणार आहे। आणि म्हणून मी साईबाबांकडे सांगणं घातलेलं आहे भविष्य काळामध्ये ह्या भागाचा विकासासाठी मी कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने काम करण्याचा निर्णय केला आणि विकासासंदर्भात अनेक 4-5 विषय आहे, पण पाण्याचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो। पुन्हा एकदा साईंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल असं आपल्याला वाटतं। 100% साईबाबांचा आशीर्वाद आणि ह्या जनता आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते नेते सर्वांनी मनापासून काम केलेलं, त्यामुळे तिसरी वेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस लोकसभेमध्ये बहुमत मागतील त्यावेळेस शिर्डीचा खासदार म्हणून जनता मला शिर्डीचं नेतृत्व करण्यासाठी पाठवायला सज्ज आहे। आणि त्याचा आज सर्वसाधारण बघा सकाळी 7च्या अगोदर प्रत्येक लाईन लावून मतदार मत टाकतात आणि हेच या ठिकाणी लोकशाहीचं पर्व आता खरंच सुरू झाले आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार सातत्याने म्हणतात जनता माझ्या पाठीशी आहे, माझा विजय निश्चित आहे, कसं बघता? अहो त्यांना 3 वेळेस रिजेक्ट केलेला माणूस आहे, तर 3 वेळेस रिजेक्ट केलेला माणूस आम्हाला पार्सल बोलला, पण त्यांना इथल्याच लोकांनी मतदारांनी 3 वेळेस त्या ठिकाणी 14ला रिजेक्ट केलं, 19ला रिजेक्ट केलं, या ठिकाणी 14ला पुन्हा विधानसभेला रिजेक्ट केलं। रिजेक्ट करणाऱ्या माणसाला स्वीकारणार कसे आहे हे माझा प्रश्न। तुमच्याबद्दल सांगताय की मुंबईचं पार्सल जे आहे ते मुंबईला पाठवून द्या, डान्स बार चालवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मतदान करणार? अहो मी डान्स बार चालू मी 33 वर्ष आहे आणि मी काय माझे धंदे काय आहेत ते सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी काय धंदे केले बाबांच्या नावाने हे जनतेला माहिती आहे, म्हणून मला त्याचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही। मुंबईचं पार्सल 2 वेळेस शिर्डीच्या जनतेने स्वीकारलेलं आहे, त्यामुळे त्याचं पार्सल 3 वेळेस रिजेक्ट केलं त्याचं सांगावं ना। आमचं पार्सल काय, आमचं मान स्वीकारलं आणि ह्या मतदारसंघात मी आता मतदान केलेलं आहे, पार्सल कुणाचं आहे त्यांनी ते सांगावं। हा गड राखताना महायुतीच्या उमेदवारांची दमछाक झाली असं वाटत नाही का? कारण अनेक दिग्गज नेत्यांना या ठिकाणी सभा घ्यायला लागल्या, पक्षांतराचा जो काही परिणाम होता तो देखील मोठ्या प्रमाणात नाराजी होती, ते देखील आपल्याला पाहायला मिळालं। ह्या ठिकाणी खरं म्हणायला गेले ह्या शिर्डीच्या जनता आणि कार्यकर्ते फार सुज्ञ आहेत आणि मला असं वाटतं ह्या मतदारसंघामध्ये राजकारण न करता पुढे काय होईल ते माहीत नाही, परंतु ह्या शेतकऱ्यांना पाणी मिळालं पाहिजे म्हणून मी 2014ला खासदार झाल्यानंतर 45 वर्षे रखडलेल्या कामाला गती दिली आणि हे गती देत असताना जो 2005चा काळा कायदा झाला त्यातून ह्या मतदारसंघाची सुटका करायची असेल तर ह्या ठिकाणी कामाच्या रूपाने मला 15 वर्ष आमदार असताना मला जो मान मिळाला नाही ते शिर्डीचा खासदार म्हणून मिळाला।
त्याचं एकमेव कारण आहे की मी 14ला खासदार झालो. माझं कार्ड जरी दिलं तरी साईबाबांचा खासदार आहे, तो मान मिळाला आणि त्या मानाचाच उपयोग आम्ही ह्या ठिकाणी 182 गावाला 2023ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील, शिंदे साहेब असतील, ह्या ठिकाणी अजितदादा पवार असेल, आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, या सर्वांच्या हाताने आपण पाणी सोडण्याचा निर्णय झाला आणि त्याचा जय जो आहे ते बाबांच्या आशीर्वादामुळे आम्ही करू शकतो. 16,77,000 मतदान आहे, 20 उमेदवार आहे, काय जनतेचा कौल असेल असं वाटतं? ह्या ठिकाणी जनतेचा कौल फायनल आहे आणि आमचा जनतेवर विश्वास आहे. पुन्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करण्यासाठी आणि ह्या पाण्याच्या प्रश्नासाठी मला दिल्लीमध्ये जनता पाठवेल. त्यामध्ये मला 100% शाश्वती आहे आणि विश्वास आहे. एकंदरीतच खासदार सदाशिव लोखंडे या मतदारसंघात हॅट्रिक करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.